पुण्यामध्ये कोथरूडमध्ये बिग बाजारच्या पार्किंग स्लॉटमध्ये गोळीबार झालेला आहे आणि सोमवारी रात्री गोल्ड जिमचे मालक शकील बिजापुरे यांच्यावरती 2 गोळ्या झाडण्यात आल्या। एका बाईकवरून आलेल्या व्यक्तीनं हा गोळीबार केलाय आणि हा सगळा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। बाजारच्या इमारतीमध्ये 3ऱ्या मजल्यावर बिजापुरे यांचं गोल्ड जिम आहे आणि रात्री ते जिम मधून पार्किंग स्लॉटमध्ये आले आणि आपल्या गाडीत बसले। तिथून बाहेर पडत असतानाच एकानं त्यांच्या दिशेनं 2 गोळ्या झाडल्या। सुदैवानं दोन्ही गोळ्या गाडीच्या काचेवर लागल्यानं शकील आणि चालक बचावले गेलेत। प्रकरणी अभिरुची पोलीस ठाण्यात या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा गोळीबार कोणी आणि का केला हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। आपण बघू शकतो ही सीसीटीव्ही दृश्य कशा पद्धतीने हा गोळीबार करण्यात आला। मात्र ह्या गोळीबारामध्ये चालक आणि स्वतः जिमचे मालक आहेत ते बचावले आहेत। बिजापुरे हे जिमचे मालक यामध्ये बचावलेत। बाईकवरून आलेल्या एका व्यक्तीनं त्यांच्या गाडीच्या जवळ जाऊन त्यांच्यावरती गोळीबार केला, मात्र ते वाचलेले आहेत। मात्र हा गोळीबार नेमकी कोणी केला आणि का केला असावा हे अजूनही समजलेलं नाहीये। पुण्याच्या बिग बाजार मधल्या पार्किंग स्लॉट मध्ये ही खळबळजनक घटना घडलेली आहे। गोल्ड जिमचे मालक शकील बिजापुरे यांच्यावरती गोळीबार करण्याचा प्रयत्न या तरुणाचा फसलेला दिसतोय। सीसीटीव्ही मध्ये ही सगळी दृश्य कैद झालेली आहेत। बिग बाजार मधल्या पार्किंग स्लॉट मध्ये गोळीबाराचा प्रयत्न केला, 2 गोळ्या झाडल्या गोल्ड जिमचे मालक बिजापुरे यांच्यावरती, मात्र ते बचावले आहेत। त्याच्यातून मात्र कोणी गोळीबार केला आणि का केला हे अजूनही समजू शकलेलं नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।